एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी या कला केंद्रात गणेश मूर्तीची बुकिंग केली होती। मात्र जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्याने मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती समोर आली। मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली। अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले आहेत। दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। रात्रीपासून मूर्ती बघायला आलेलो मी। गेल्या महिन्यामध्ये 7 तारखेला मूर्ती बुकिंग केली आणि ते लोक बोलतात की आज उद्या आज करतो। आमची मातेची मूर्ती होती, शाडू मातेची, तर ते बोलतात की आज उद्या आज करत। आता गेल्या हप्त्यात पण मी आलो मूर्ती बघण्याकरता। ते बोले की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देतो, म्हणून मी रात्री पैसे घेऊन आलो। तर ते लोक काही इथं नव्हते, बोलतो मी तुम्हाला 11:30 पर्यंत करून देतो। आणि नशीब मी आता रस्त्यात जाताना रिक्षात थांबून उतरून बघतो ते सर्व गायब झालेले इथून। आता माझी मूर्ती अर्धीच पेंट करून ठेवलेली आहे सर्वांची। इथं म्हणजे अशी पूर्ण मूर्तिकार पळून गेला काय माहित नाही, काय माहित नाही कुठे गेले, पण कोणी इथं नाहीच आहे। आता पुन्हा बघायला आलो, पुन्हा कोणीच घेऊन गेले ज्यांना मिळेल तसं काय ना, अजून काय दिसतं ना। पण जे रात्री एवढे तयार होते तेवढे घेऊन गेले बहुतेक लोक घेऊन गेले। हो, काय घेऊन गेले काय नाही घेऊन गेले। बऱ्याचशा मूर्त्या तर पेंडिंग आहेत बघा आतमध्ये, इकडे पण बघा आत त्या आडला तर भरपूर आहेत। काल रात्री 2-3 वाजता सर्व पडून गेले आणि त्याच्यानंतर लोक आले आणि स्वतःची मूर्ती नाही कोणती पण, आता मूर्ती तरी पाहिजे घरी, तर कोणती पण मूर्ती घेऊन झाले लोक। आता काय तुमच्या बाबतीत काय घडलंय? आमची पण मूर्ती जो सांगितली होती शाडू मातीची आम्ही मूर्ती घेतात दरवर्षी। आता 5th इयर होता, तर आम्ही ते दगडूशेठ घ्यायचं होतं आम्हाला आणि आता आमची मूर्तीच नाही इकडे। आणि शाडू मातीच्या जागेवर आम्ही पीओपीची मूर्ती घेऊन जातो। आम्हाला शाडू मातीची मूर्ती देत होता ते पण पीओपीच होती, फक्त आम्हाला सांगत होतं की शाडू माती आहे, पण ते पण पीओपीच होतं। माहिती मिळाली कुठे गेलाय काय कळालं आम्हाला रात्री काढायला, तेव्हा आम्ही आता पोलीस स्टेशनला आहे जमा। आम्हाला जे भेटले आम्ही ते मूर्ती घेतो। देवाच्या नावावर मी काय केलं आता आमचं यावर्षी आमचं होतं ते पूर्ण आमच्या प्लॅनिंगची वाट लावून टाकली अख्खी त्यांनी। नाही झोपत ते नाही करायचं असतो, आम्ही तेच सांगतो तुम्हाला, तेवढंच सांगतो आम्हाला। नाही झोपत तुम्हाला नाही होत तुमच्याकडनं तर नाही करायचं त्या गोष्टी कधी। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।